पुण्याच्या गुन्हेगारी जगतातून एक अत्यंत खळबळजनक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आलेली आहे। अंधेकर आणि गायकवाड टोळीतील संघर्षाचा दुसरा अध्याय सुरू झाला असून आता या रक्तरंजित खेळात सूरज ठोंबरे टोळीनं थेट उडी घेतली आहे। मकोकाच्या गुन्ह्यात तपासासाठी आणलेल्या कृष्णा अंधेकर आणि त्याच्या भाच्यांना स्वराज व तुषार वाडेकर यांना न्यायालयातून पुन्हा कारागृहात नेत असताना पोलिसांच्या डोळ्यादेखतच त्यांना संपवण्याचा एक भीषण कट रचला गेला होता। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। शिवाजीनगर कोर्टापासून चाकणच्या मार्गाने नंदुरबार आणि धुळे कारागृहाकडे निघालेल्या पोलिसांच्या व्हॅनचा वेदांत सावंत आणि अथर्व खोपडे हे दोघे दुचाकीवरून सतत पाठलाग करत होते। पोलिसांची गाडी कुठे आहे, तापा कसा आहे याची पलपलची अपडेट ते फोनवरून थेट सातारा जिल्ह्यात बसलेल्या सूरज ठोंबरेला देत होते। पण चाकण जवळ पोलिसांना संशय आला आणि त्यांनी गाडी थांबवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा हे दोघे दुचाकी सोडून फरार झाले। पुढे गुन्हे शाखेने कात्रज परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। तेव्हा या रेकीमागील भीषण सत्य आता समोर आलेलं आहे। वनराज अंधेकर आणि त्यांच्या खुनानंतर अंधेकर टोळीने बदला घेण्यासाठी आयुष कोमकर तसेच गणेश काळे यांचा खून केला आणि अक्षय मस्केवर देखील जीवघेणा हल्ला चढवलेला होता। कारागृहात असूनही अंधेकर टोळीचा बदला थांबत नव्हता। म्हणूनच सोमनाथ गायकवाडचा पक्का मित्र असलेल्या सूरज ठोंबरेनं अंधेकरांचा थेट पोलिसांच्या संरक्षणातच गेम वाजवण्याची तयारी केली होती। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून सूरज ठोंबरे, मानव ढमाले आणि धीरज लखारा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पुण्यात चाललेलं हे टोळी युद्ध आता कोणत्या थराला जाणार आणि पोलीस प्रशासन याला कसं रोखणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे।